रामकृष्ण हरी मंडळी, संपूर्ण वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात. एक कृष्ण पक्षामध्ये, एक शुक्ल पक्षामध्ये. अधिक मास आला तर 2 एकादशी वाढतात. या सगळ्या एकादशींमध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढी एकादशीला देव निद्रिस्त होतात म्हणून त्याला देवशयनी एकादशी सुद्धा म्हटलं जातं. आणि कार्तिकी एकादशीला देव पुन्हा जागे होतात म्हणून त्याला प्रबोधिनी एकादशी असं सुद्धा म्हणतात. चला तर जाणून घेऊयात या आषाढी एकादशीची पौराणिक कथा. मृदुमान्य नावाचा राक्षस होता आणि त्याने खूप तपश्चर्या करून, कडक तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं. भगवंतांनी विचारलं की तुला वर काय हवा? त्यावेळी तो म्हणाला की मला मृत्यू नको. भगवंत म्हणाले, अरे वेड्या, मृत्यू लोकात राहतोयस आणि मृत्यू नको? ते शक्य नाही. ठीक आहे, तुला मृत्यू येणार नाही, पण फक्त एक स्त्रीच तुझा वध करू शकेल. तो हसायला लागला. एक स्त्री माझा काय वाटोळं करणार किंवा काय वाकडं करणार? या आविर्भावात त्याने सगळीकडे उन्माद माजवला, सगळीकडे संहार चालू केला. ऋषीमुनींच्या तपश्चर्या त्याने भंग केल्या आणि देवतांवर आक्रमण केले. देवता सगळ्या घाबरून पळून शंकरांकडे गेल्या आणि शंकरांना म्हणाल्या की आम्हाला वाचवा. परंतु भोले शंकरांनी स्वतः वर दिला असल्यामुळे ते त्यात काहीच करू शकले नाही. सगळेजण पळाले आणि अगदी दाटीवाटीने एका गुहेमध्ये जाऊन लपले. त्यांचा जो श्वासोच्छवास झाला त्या श्वासामधून एक देवता निर्माण झाली. ती देवता म्हणजे एकादशी. याच एकादशीने त्या मृदुमान्य नावाच्या राक्षसाचा पराभव केला, त्याला मारून टाकलं, संहार केला आणि सगळ्या देवतांना मुक्त केलं. गुहेमध्ये गेल्यामुळे संपूर्ण दिवसभर त्यांचा उपवास घडला आणि बाहेर आल्यानंतर पाऊस पडला आणि स्नानही झालं. याच गोष्टीमुळे एकादशी पुढे या प्रकारे सगळेजण आपण साजरी करतो आणि याचमुळे एकादशीचा उपवास अशा प्रकारे केला जातो. आणि म्हणूनच आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ती एकादशी प्रत्येकाने करावी. रामकृष्ण हरी.